तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सिमिलॅरिटी या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.2 पाहायचा आहे. आता 1.2 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो कशावर आहे? एक 3 टायटल्स आहेत. पहिलं टायटल आहे बघा बीपीटी. बीपीटी म्हणजे काय? तर हे शॉर्ट फॉर्म आहे कशाचं? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. ठीक आहे. आता हा थेरम नेमका काय ते सांगतो मी तुम्हाला. आता विशेष म्हणजे जो पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, दुसरा चॅप्टर आहे पायथागोरस थेरम, तिसरा आहे सर्कल. या 3 चॅप्टर्स मध्ये थेरम्स आहेत. आपण त्या थेरमसाठी एक सेपरेट व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. त्यामुळे मी सध्या फक्त त्याचं ते प्रॉपर्टी जी आहे ॲज अ प्रॉपर्टी म्हणून तुम्हाला सांगतो. थेरम नंतर थेरमचा एक व्हिडिओ आपण सेपरेट बनवूया या 3 चॅप्टरसाठी. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. तर हा थेरम काय सांगतो लक्षात घ्या. जर एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगल मध्ये एक रेषा, एक लाईन त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे असं समजूयात आपण. काय दिलं असतं बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा पॅरलल आहे, समांतर आहे, आणि ती रेषा काय करते, त्या दोन बाजूंना, इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदते. म्हणजे AB ला P बिंदू मध्ये छेदते आणि AC ला Q बिंदू मध्ये छेदते. तर लक्षात घ्या, ही रेषा ह्या दोन बाजूंना सेम रेशो मध्ये डिवाइड करते. हा थेरम आहे. म्हणजे कसं, AP अपॉन PB इज इक्वल टू काय होतं, AQ अपॉन QC. हा काय आहे आपला बीपीटी आहे, थेरम, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. हा थेरम आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण ते शिकूयात. सध्या फक्त तुम्हाला त्याची प्रॉपर्टी समजून सांगतोय. ठीक आहे. तर ज्या बाजूला छेदली ना ती रेषा, रेषा L, त्या दोन्ही पण बाजूंना काय करते, प्रमाणामध्ये विभागते, म्हणजे सेम रेशो तयार करते. हा बीपीटी आहे. याचा आपला वापर ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये करायचा आहे. दुसरं आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. बघा लक्षात घ्या, एक ट्रायंगल दिलेला असेल तुम्हाला. हा पण थेरम आहे बरं का, ॲज अ प्रॉपर्टी म्हणून आपण घेऊया. या प्रॉपर्टी मध्ये एक अँगल बायसेक्टर काढलाय एका अँगलचा. समजा हा अँगल ट्रायंगल आहे ABC. यामध्ये BD हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे 3 कोनांपैकी एक कोन दुभागला गेलाय. त्रिकोणाचे 3 कोन आहेत ना, त्यापैकी एक कोन दुभागला गेलाय. कोणामुळं? ह्या किरण BD मुळे, रे BD मुळे. तर हा रे BD हा काय करतो माहितीये का, त्या जो कोन दुभागला गेलाय ना, त्या कोणासमोरच्या बाजूला इतर बाजूंच्या रिमेनिंग साइडच्या गुणोत्तरामध्ये विभागतो. म्हणजे कसं, कोणासमोरची बाजू कोणती आहे, AD, त्या सॉरी AC आहे, तर AC चा रेशो कसा होईल, AD अपॉन DC होईल. हा जो रेशो आहे तो कोणा इतका असेल, इतर दोन बाजूंच्या गुणोत्तरा इतका असेल. म्हणजे कसं, AB अपॉन BC. लक्षात घ्या, सुरुवात A पासून केलंय, AD अपॉन DC, परत A कडे या, इज इक्वल टू AB अपॉन BC. या रिमेनिंग 2 साइडच्या रेशो इतका समोरच्या बाजूचा रेशो तयार होत असतो. हा काय आहे, अँगल बायसेक्टर थेरम आहे किंवा प्रॉपर्टी आहे. आणि तिसरी आहे 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. ते आपण त्या उदाहरणामध्ये आपण ते क्लिअर करूया. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण हे पहिलं उदाहरण पाहू आपण. आता बघा, पहिलं उदाहरण काय विचारलं त्यांनी, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ह्या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 3 फिगर्स आहेत. आपण पहिली फिगर पाहतोय सुरुवातीला. तर या पहिल्या फिगर मध्ये त्यांनी काय केलंय, PQR हा ट्रायंगल दिलाय, आणि PQR या ट्रायंगल मध्ये त्यांनी काय म्हटलंय, लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट्स आर गिवन. म्हणजे काय, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट्स. म्हणजे ट्रायंगल दिलाय आणि काही रेषाखंडांची माप दिलेत, लांबी दिलेत. म्हणजे कसं, PQ ची लांबी आहे 7 PR ची लांबी आहे 3 QM आहे 3.5 आणि MR आहे 1.5.
तर याच्या आधारे आपल्याला काय विचारलंय, आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. कोणत्या आकृतीमध्ये हा पीएम हा जो किरण आहे ना तो त्या अँगल पी चा काय आहे, बायसेक्टर आहे ते विचारलंय. आता बायसेक्टर कधी असतो हे लक्षात घ्या. अँगल बायसेक्टर कधी असतो, जो कोण ज्या कोणाचा दुभाजक आहे की नाही, म्हणजे आता दुभाजक आहे का नाही ते सिद्ध करायचं आपल्याला. तर हा जो पीएम आहे ना, हा किरण पीएम कोणत्या बाजूला छेदलाय बघा, समोरच्या क्यूआर ला छेदला एम मध्ये. तर ह्या बाजूचा रेशो घ्यायचा अगोदर. म्हणजे कसा, सुरुवात कशी करायची बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर, सुरुवात अशी करूयात आपण, इन ट्रायंगल पी क्यू आर रेशो कसा घ्यायचा, ह्या कोणाच्या समोरच्या बाजूचा रेशो घ्यायचा. म्हणजे कोणता, क्यू आर या बाजूचा रेशो घ्यायचा, क्यू एम अपॉन एम आर. आपण असं लिहूयात का, क्यू एम अपॉन एम आर. आता लक्षात घ्या, क्यू एम किती आहे बघा, 3.5 आहे, अपॉन एम आर किती आहे, 1.5. आता कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. अंशामध्ये पण एक संख्या असून पॉईंट, छेदामध्ये पण एक संख्या असून पॉईंट आहे, तो पॉईंट कटतो. काय राहतं, 35 अपॉन 15, 35/15 उरले. 5 न भाग जाईल दोघाला पण. 5 3 द 15, 5 7 द 35, 5 3 15, 5 7 35, 7 अपॉन 3 आलं. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ. किंमत भेटली ना आपल्याला, कुणाचा रेशो भेटला आपल्याला, त्या कोणासमोरच्या बाजूचा रेशो भेटला, क्यू एम अपॉन एम आर. हा किती आला, 7/3. ठीक आहे. आता सिमिलरली इतर दोन बाजूंचा रेशो घेऊ आपण, उरल्या दोन बाजूंचा रेशो. सुरुवात क्यू पासून होती, क्यू एम अपॉन एम आर. तर आता आपण काय करू, क्यूपी अपॉन पी आर घेऊ. क्यूपी अपॉन पी आर इज इक्वल टू, क्यूपी किती आहे बघा, क्यूपी आहे 7 अपॉन पी आर आहे 3. याला इक्वेशन नंबर काय करू आपण, सेकंड देऊ. आपण सेकंड देऊ. आता बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, 7 अपॉन 3 आले आणि 7 अपॉन 3 आले. तर काय होईल, हे दोन्ही पण रेशो सारखे आलेत, हे दोन्ही पण रेशो सारखे आलेत. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड काय म्हणते आपल्याला, क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यूपी अपॉन पी आर. दोन्ही पण रेशो सारखे आलेत ना. दोन्ही पण रेशो जर सारखे आलेले असले, कुठले, कोणाच्या समोरच्या बाजूचा रेशो आणि इतर दोन बाजूचा रेशो, हा जर समान आला असेल, दोन्ही पण रेशो जर समान आले असतील, तर आपण असं म्हणू शकतो की क्यू एम पी एम ही काय करते, त्या कोणासमोरच्या बाजूला इतर दोन बाजूच्या प्रमाणामध्ये विभागते. म्हणजे क्यू एम हा काय असेल, अँगल बायसेक्टर असेल. म्हणजे लिहिता येईल आपल्याला असं, बाय कन्व्हर्स ऑफ, व्यत्यास असेल तो, बाय कन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. हे टायटल आपला पाठ असणं गरजेचं आहे. काय म्हणू शकतो आपण, देअरफॉर रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल, विच अँगल, क्यूपीआर. कोणत्या कोणाचा दुभाजक आहे, क्यूपीआर चा दुभाजक आहे असं म्हणता येईल आपल्याला. कधी म्हणता येईल, लक्षात घ्या, हे दोन्ही पण रेशो सारखे आले तरच, हे दोन्ही पण रेशो सारखे आले तरच. आपलं असं स्टेप बाय स्टेप जावं लागेल. खूप झालं 2 मार्काला परीक्षेला पडू शकतं, किंवा कमीत कमी 1 मार्काला, खूप झालं 2 मार्काला पडेल परीक्षेला, बोर्ड परीक्षेला. ठीक आहे, बघा सोपं आहे का. काय करायचं, कोणासमोरच्या बाजूचा रेशो घ्यायचा आणि तो रेशो हा इतर दोन बाजूंच्या रेशो इतका जर आला तर हा अँगल बायसेक्टर आहे म्हणायचं, अन्यथा नाही. आणि ऐका, जर समजा हा जर हे जर दोन्ही पण रेशो जर सारखे आले असतील तर आपल्याला हे वाक्य लिहायची गरज नसते, कन्व्हर्स लिहायची गरज नसते. आपण सरळ सरळ तो पीएम हा अँगल बायसेक्टर नाही असं लिहू शकतो.
कधी हे दोन्ही पण रेशो समान नाही आल्यावर. ठीक आहे. आता आपण बघा दुसरं उदाहरण घेऊ. दुसरं आणि तिसऱ्या डोळ्यासमोर आहे, बोर्डावर आहेच बघा. इथं पण ट्रायंगल पी क्यू आरच आहे. सुरुवात कशी करायची? इन ट्रायंगल पी क्यू आर. हा, आता ह्या पीच्या कोण पीच्या समोरचा रेशो बघा कोणता आहे? आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू आर एम किती आहे बघा? आर एम आहे 6 आणि एम क्यू आहे 8. भाग जाईल का? तर जाईल. 2 4 द 8, 2 3 द 6, 3/4. याच्या पुढे भाग जात नाही. इक्वेशन नंबर फर्स्ट ठेवायचं त्याला. सिमिलरली इतर दोन बाजूंचा रेशो घ्या. आता इतर दोन बाजूंचा रेशो घ्या. सुरुवात कुठून होती? आर एम, आर पासून होती. आता आरपी अपॉन काय म्हणू शकतो? आरपी अपॉन पी क्यू. आरपी किती आहे बघा? 7 आहे. पी क्यू किती आहे? 10 आहे. कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. रेशो आहे तो तसाच ठेवा. इक्वेशन नंबर सेकंड. आता काय म्हणता येईल तुम्ही सांगा? फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड काय म्हणू शकतो आपण? दोन्ही पण रेशो सारखे नाहीत. आर एम अपॉन एम क्यू इज नॉट इक्वल टू त्रिपिरेश माराशी क्रॉस आरपी अपॉन पी क्यू. आता मला सांगा हे दोन्ही पण रेशो समान आले नाहीत ना? काय म्हणता येईल आपल्याला? देअरफॉर कन्व्हर्स वाक्य लिहायची गरज नाही. काय म्हणता येईल आपल्याला? देअरफॉर रे PM is not the bisector of angle. Which angle? QPR. झालं. कारण प्रश्नामध्येच अँगल QPR दिले आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल असंच. ठीक आहे. किती सोपं आहे बघा. काय करायचं लक्षात आलं का? कोणाच्या समोरच्या बाजूचा रेशो हा इतर दोन बाजूच्या रेशो इतका आहे का ते पाहायचं. एवढंच. ठीक आहे. इथं बघा हे तुम्ही सुद्धा सोडू शकतात. इन ट्रायंगल पी क्यू आर काय म्हणता येईल आपल्याला? कोणासमोरची बाजू कोणती आहे? क्यू आर आहे. तर घ्या रेशो क्यू पासून चालू करा वाटल्यास. क्यू एम अपॉन एम आर. चला सोडू आपण याला. क्यू एम किती आहे? 3.6 आहे. अपॉन किती? एम आर 4 आहे. याला सोडवायचं आहे. आता मात्र इथं अंशामध्ये एक संख्या असून पॉईंट आहे, तो पॉईंट काढायचा आहे. तर आपण काय करतो? जनरली छेदामध्ये 1 0 वाढवतो. एक संख्या असून पॉईंट असेल तर उजवीकडून, तर काय होईल? हा पॉईंट निघून गेला, 36 झालं, छेदामध्ये 40 झालं. 1 0 वाढवला, पॉईंट निघाल्यामुळं भाग झाला. 4 न भाग जाईल. 4 1 द 4, 0 ला 0, 4 9 द 36, 4 9 36. ठीक आहे. काय आलं? 9/10. इक्वेशन नंबर फर्स्ट. याला पुढे सोडू शकत नाही ना. 9/10 आलं. सिमिलरली तसेच आता आपण काय म्हणू शकतो बघा? इतर दोन बाजूचा रेशो घ्यायचा आहे. सुरुवात क्यू पासून आहे, कारण जिथून सुरुवात आहे तिथं शेवट करायचा. QP अपॉन PR. QP अपॉन PR. QP किती आहे बघा? 9. PR किती आहे? 10. इक्वेशन नंबर किती? सेकंड. कारण पुढे भाग जात नाही. 9/10, 9/10 दोन्ही पण रेशो सारखे आले, म्हणजे पहिल्या उदाहरणासारखं आहे सेम. ठीक आहे. कसं? फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड काय म्हणू शकतो आपण? मला सांगा. QM अपॉन MR इज इक्वल टू QP अपॉन PR. दोन्ही पण रेशो सारखे आले. पुढे काय वाक्य असेल? देअरफॉर बाय, इकडे लिहिलं होतं आपण पहिल्या उदाहरणामध्ये, by converse of property of an angle bisector of a triangle, रे PM is the bisector of angle QPR. हेच विधान सेम असेल, काही अडचण नाही. असं आपण सोडू शकतो. फक्त 2 रेशो घ्यायचे बघा. 2 रेशो घेतले आणि ती दोन्ही पण समान असतील तर तो PM हा अँगल बायसेक्टर आहे म्हणायचं. समान नसतील रेशो तर PM हा अँगल बायसेक्टर नाही, म्हणजे कोन दुभाजक नाही असं म्हणायचं. फक्त कोन दुभाजक असताना बाय कन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी असं मांडायचं. ठीक आहे. अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टीचा कन्व्हर्स अर्थ मराठीमध्ये काय होतो? व्यत्यास. ठीक आहे. तर आता बघा हे सेकंड एक्झाम्पल आहे. दुसरं उदाहरण आहे. उदाहरण काय? इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25.
PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM ही रेषा is parallel to side RQ. तर NM ही रेषा RQ ला समांतर आहे का असा प्रश्न विचारलाय. आहे की नाही वेदर आहे की नाही असं सांगायचंय. गिव्ह रिझन म्हटलंय. रिझन द्या म्हटलंय, कारण सांगतो मी तुम्हाला कारण कसं लिहायचं ते. एक काम करू, तुम्हाला कळण्यासाठी मी तर माप लिहितो. PM ची लांबी आहे 15, PQ आहे 25, टोटल PQ इथून हे 25 आहे. ठीक आहे. PR आहे 20, हे टोटल PR आहे 20 आणि PN आहे NR आहे 8. ठीक आहे. आता आपल्याला हे NM हे RQ ला किंवा QR ला समांतर आहे का नाही ठरवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला दोन बाजूचा रेशो घ्यावा लागेल. कोणत्या? ह्या ट्रायंगलच्या PR चा रेशो आणि PM चा रेशो, PQ चा रेशो घ्यावा लागेल. म्हणजे कसं, PN अपॉन NR घ्यावं लागेल आणि PM अपॉन MQ घ्यावं लागेल. हे दोन रेशो जर सारखे आले असतील तर बाय कन्व्हर्स ऑफ BPT, आता सांगितलं मी तुम्हाला BPT थेरम. ठीक आहे. तर त्यानुसार NM ही RQ ला पॅरलल असेल असं म्हणता येईल, समांतर असेल असं म्हणता येईल. आता मग विषय मुद्दा कोणता राहिला आता आपला सांगा बरं. PQ दिलेला आहे 25, PM आहे 15, तर आपल्याला MQ काढायचंय. तर MQ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण PQ मधून PM मायनस करावं लागेल. मग मला सांगा PQ किती आहे 25, तर PM 15 आहे, तर MQ किती राहिलं 10, 10. हे मी तोंडी सांगतो, कॅल्क्युलेशन करूयात आपण इथे या ठिकाणी. PR किती आहे 20 आहे, त्यापैकी NR 8 आहे, तर PN 12 असेल. ते इकडे सोडवायचं कसं बघा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. आता बघा, इन ट्रायंगल PQR म्हणा किंवा PRQ म्हणा चालतंय. PQR म्हणा सोपं जाईल आपल्याला ट्रायंगल. ठीक आहे. आता एक काम करू, PQ इज इक्वल टू कसं तो PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. PM प्लस MQ म्हणजेच PQ असेल. याचं कारण बिटवीनेस प्रॉपर्टी लिहायचं, म्हणजे कसं P डॅश M डॅश Q, म्हणजे M हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे, म्हणजे PQ या रेषाखंडावर M बिंदू आहे. दीज आर कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे हे बिंदू कसे आहेत, एक रेषीय आहेत. मग असं मांडावं लागते आपल्याला. देअरफॉर PQ किती आहे बघा, PQ आहे 25. आपण तोंडी घेतले बरं का, ते 10 कसं आलं, हे 12 कसं आलं हे सांगतोय आता. इज इक्वल टू PM किती आहे, PM आहे 15 प्लस MQ काढायचं आहे आपल्याला. तर 15चं डावीकडे पक्षांतर करा, प्लसचं काय होईल, मायनस होईल. 25 मायनस 15 इज इक्वल टू काय होईल, MQ. ठीक आहे. 25 वजा 15 किती होतं, 10, 10 इज इक्वल टू MQ. मग MQ बरोबर आलं 10, 10. एकक दिलं नाही बरं का, सेंटीमीटर मीटर काहीच नाही. MQ ची लांबी आली 10, किंमत आली 10. झालं. तसंच आता आपण काय करू, सिमिलरली असं सेम कोणासाठी मांडू आपण, दुसरी बाजू कोणती, PR साठी मांडू. कसं, PR इज इक्वल टू काय असेल सांगा, PN प्लस NR, P डॅश N डॅश R. ठीक आहे. देअरफॉर बघा PR किती आहे बघा, PR आहे टोटली 20. PN काढायचं आपल्याला, ते काढले आपण तोंडी 12. ते 12 कसे तर ते समजून सांगायलो. PN प्लस NR किती आहे, NR आहे 8 प्लस 8चं डावीकडे पक्षांतर करू, मायनस 8 होईल. 20 मायनस 8 इज इक्वल टू PN प्लस 8चं मायनस 8. आता पुढे सोडवा. आता पुढे कसं मांडता येईल सांगा आता. 20 मधून 8 मायनस करा, 12 राहतं. 12 इज इक्वल टू PN, म्हणजेच PN इज इक्वल टू 12. कुणाची किंमत आली होय, PN ची किंमत आली 12. ठीक आहे. इथं तोंडी सांगितलं होतं, इथं आपल्याला लिहून बघावं लागतं की किती येते किंमत. किंमत तीच येणार आहे, पण लिहावं लागतं. ओके. आता बघा, आपला दोन रेशो भेटतात. आता कसं, 9 असं आपण टायटल लिहू शकतो. हे लिहा न लिहा चालतंय शब्द, काही अडचण नाही. तर या ट्रायंगल मध्ये आपण असा रेशो घेऊयात का,
पीएन अपॉन एन आर. सांगा पीएन किती आहे बघा 12 आहे आता आपण काढलंय. अपॉन एन आर किती आहे 8. भाग जाईल 2 न पण जातो 4 न पण जातो 4 न भाग आलो 4 2 8 4 3 12 4 2 8 4 3 12 3 अपॉन 2 आलं. एक रेशो आला त्याला क्रमांक 1 देऊ. सिमिलरली हा आता दुसरा रेशो दुसऱ्या बाजूचा रेशो कोणता आहे बघा पी क्यू चा रेशो घ्या. पीएम अपॉन एम क्यू. पीएम अपॉन एम क्यू हे खूप सोप्या रूपात सांगतोय मी तुम्हाला सावकाशपणे सांगतोय. समजून घ्या कळत नसेल तर मला विचारू शकतात नंतर. पीएम अपॉन एम क्यू 15 अपॉन किती असेल हो 10 असेल. याला मात्र 5 न भाग जातो 5 2 10 5 3 15 म्हणू शकतो आपण. 3/2 चालणार आहे. इक्वेशन नंबर 2. ओके बघा दोन्ही पण रेशो सारखे आले त्यामुळे आपण असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड काय म्हणते आपल्याला पीएन अपॉन एन आर इज इक्वल टू पीएम अपॉन एम क्यू. आले का रेशो सारखे दोन्ही पण. त्यामुळे आता आपल्याला असं म्हणता येईल बाय कन्व्हर्स ऑफ बीपीटी ठीक आहे. बाय कन्व्हर्स ऑफ बीपीटी काय म्हणते आपल्याला सांगा बरं. हा एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू म्हणजे एन एम पॅरलल आर क्यू किंवा आपल्याला असं पण लिहिता येईल बरं का लाईन एन एम पॅरलल साइड आर क्यू किंवा सेगमेंट एन एम पॅरलल साइड आर क्यू असं पण म्हणता येईल. म्हणजे आपण सिद्ध केलं समांतर आहे का नाही ते पाहिलं आपण. एन एम ही आर क्यू ला समांतर आहे का नाही विचारलं होतं. वेदरचा अर्थ काय होतो माहिती आहे का वेदर म्हणजे काय आहे किंवा नाही हो की नाही असा अर्थ होतो. आहे किंवा नाही असा अर्थ होतो. ठीक आहे बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात. काही अडचण असेल तर मला विचारू शकतात. ठीक आहे. तिसरं उदाहरण इन ट्रायंगल एमएनपी एनक्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. हा पहिल्या प्रश्नामध्ये अँगल बायसेक्टर आहे का नाही ते विचारलं होतं. इथं मात्र अँगल बायसेक्टर दिलाय कोणता एनक्यू. आपण रे एनक्यू म्हणा किंवा सेगमेंट एनक्यू म्हणा चालतंय. अँगल बायसेक्टर आहे. विशेष म्हणजे हे दोन समान भाग त्यांनी आयडेंटिकल मार्क्स दाखवलेत बघा. त्यामुळे पटकन लक्षात येतं की एन हा दुभागला गेलाय कुणामुळं एनक्यू मुळे. ठीक आहे. इफ एम एन इज इक्वल टू 5 आपण माप लिहूयात. नाही दिलंय आपल्याला माप दिलंय की फिगर मध्ये. एम एन इज इक्वल टू 5 आहे. ओके पीएन इज इक्वल टू 7 आहे. पीएन 7 आहे. एम क्यू इज इक्वल टू 2.5 आहे. देन फाइंड क्यूपी म्हटलं. क्यूपी काढायचं आपल्याला. किती सोपं उदाहरण आहे बघा. अँगल बायसेक्टर दिलाय आता तर अँगल बायसेक्टर दिलेला असेल तर काय करायचं त्या जो कोण दुभागला गेलाय ना त्या कोणासमोरच्या बाजूचा रेशो हा इतर दोन बाजूंच्या रेशो इतका मांडायचा. म्हणजे दोन्ही पण रेशो समान असतात. अँगल बायसेक्टर आहे म्हटल्यामुळं किमती ठेवायच्या कॅल्क्युलेशन करायचं. किती सोपं आहे. 2 किंवा 3 मार्काला विचारतात परीक्षेला. ठीक आहे. सुरुवात कशी करायची थोडं डिस्क्रिप्टिव्ह टाईप लिहायचं. कसं इन ट्रायंगल नाव काय ट्रायंगलचं एम एन पी. ते दिले बघा एम एन पी दिले की नाही. हा लिहायचं सेगमेंट एन क्यू म्हणा किंवा रे एन क्यू. रे म्हणण्यापेक्षा सेगमेंट पण चालतो बरं का शब्द. इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. दिले की आपल्याला हे तेच लिहिलं आपण. थोडं डिस्क्रिप्शन करावं लागतं सुरुवातीला. ठीक आहे. देअरफॉर आता हा अँगल बायसेक्टर असल्यामुळं त्या प्रॉपर्टीचं टायटल असं लिहायचं बाय पाठच करा हे प्रॉपर्टी ऑफ an angle bisector of a triangle आता या प्रॉपर्टीच्या आधारे आपण काय करू शकतो रेशो मांडू शकतो दोन्ही पण समान. चला काय करायचं मी टेक्निक तुम्हाला काय सांगितलं ट्रिक. कोणासमोरची बाजू पकडा म्हणजे विचारात घ्या तर तिचा रेशो घ्यायचा. सुरुवात कुठून आहे एम पासून केली समजा एम क्यू
अपॉन QP इज इक्वल टू, दोन्ही पण रेशो समान असतात. सुरुवात कुठून आहे? M पासून. चला M कडे परत, MN अपॉन NP. सुरुवात M पासून असेल तर पुन्हा रेशो घेत असताना, पुढचा रेशो घेत असताना M कडे जायचं, MN अपॉन NP. ठीक आहे, झालं. MQ किती आहे बघा, MQ 2.5 आहे अपॉन QP किती आहे, QP काढायचं आपल्याला, इज इक्वल टू MN आहे 5 आणि NP आहे 7. झालं. याला सोडवायचं आता आपल्याला. चला सोडूयात सावकाशपणे. ठीक आहे, सोडवायचं कसं सांगा त्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. QP इंटू 5 किंवा 5 इंटू QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7. चालेल. आता फक्त काय करता आलं पाहिजे, कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. 5चं पक्षांतर करा, गुणाकारातलं भागाकारात जाईल. QP इज इक्वल टू काय म्हणते आपल्याला सांगा, 2.5 इंटू 7 अपॉन 5. 5 न भागाला डायरेक्ट 2.5 ला 0.5 येतं, भाग जात नाही ना 2 ला, म्हणून 0 पॉईंट घेऊन 25 झाले. आता 5 5 तर 25. काय आलं, QP इज इक्वल टू काय आलं सांगा, 0.5 इंटू 7. गुणाकार करा, 5 गुणिले 7 करा, 35 येतं, 35. पॉईंट द्या, एक संख्या असून पॉईंट आहे, 3.5 आलं. कुणाची किंमत आली 3.5, QP ची किंमत आली. बघा अँगल बायसेक्टर दिला होता, त्या जो कोण दुभागला गेला त्याच्या समोरची बाजूचा रेशो घेतला आणि हा रेशो पुन्हा इतका सांगितला, इतर दोन बाजूंच्या रिमेनिंग साईडच्या रेशो इतका घेतला. ठीक आहे, किमती ठेवल्या आणि सोडवलंय. सोपं आहे अगदी. एक्झाम्पल नंबर 4. हे तर उदाहरण अतिशय सोपं आहे. Measures of some angles in the figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. अतिशय सोपं आहे. बघा आता मला सांगा, या ठिकाणी ट्रायंगल जो दिलाय ABC, यामध्ये त्यांनी काय केलंय, B कोण 60 चा दिलाय आणि हा जो छोटा ट्रायंगल आहे APQ, यामध्ये हा P कोण 60 चा आहे. लक्षात घ्या, आपला एक प्रॉपर्टी झाली आहे बघा. समजा दोन समांतर रेषा असतील, त्याला एक ट्रान्सव्हर्सल छेदिका छेदली असेल. हे जे अँगल्स असतात ना, हे अँगल्स कोणते असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. म्हणजे कोणते कोण, संगत कोण असतात. हे संगत कोण कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे ह्या दोघांचं माप कसं असतं, सारखं असतं. मग ह्या दोघांचं माप सारखं असेल तर ह्या दोन रेषा एकमेकांना पॅरलल असतात, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर आता मला सांगा सुरुवात कशी करायची. इन ट्रायंगल ABC, ठीक आहे, इन ट्रायंगल ABC अँगल APQ कॉन्ग्रुएंट अँगल अँगल ABC, म्हणजे P कोण आणि B कोण दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ, बघा लक्षात घ्या, कुठली प्रॉपर्टी वापरतो आपण, बाय प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे काय, कोणती प्रॉपर्टी, संगत कोणाची प्रॉपर्टी. आपला प्रॉपर्टी झालेत, अल्टरनेट अँगल्स टेस्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे, पुन्हा वर्टिकली अपोजिट अँगल टेस्ट आहे. ठीक आहे, इंटिरियर अँगल टेस्ट आहे. त्या टेस्टचा वापर करून आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर सेगमेंट PQ पॅरलल, ह्या दोन रेषा समांतर असतील साइड BC. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी सिद्ध काय केलं, आता सिद्ध काय केलं सांगा, हे PQ ही कोणाला पॅरलल आहे,
बीसी ला पॅरल आहे सिद्ध केलं. आता जर पॅरल असेल एक रेषा किंवा एक सेगमेंट त्रिकोणाच्या एका बाजूला जर समांतर असेल आणि इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदले असेल तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगतो, ती रेषा त्या उरलेल्या दोन बाजूंना म्हणजे ज्या बाजूला छेदली ना त्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागते. म्हणजे काय, हे दोन्ही पण रेषा समांतर करते. संपलं. बाय कन्व्हर्स ऑफ नाही देअरफॉर बाय बीपीटी म्हणता येईल आपल्याला, समांतर आहेत दिले आपल्याला. देअरफॉर बाय बीपीटी काय म्हणता येईल, एपी रेशो एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. झालं झालं सिद्ध. आपल्याला सिद्ध करायचं होतं. किती मार्कासाठी, 2 मार्कासाठी परीक्षेला पडू शकतं. हे सोपं आहे, अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले मी. ठीक आहे. तर आता हे 5 उदाहरण आपण पाहू. इन ट्रॅपेझियम एबीसीडी साइड एबी पॅरलल साइड पी क्यू पॅरलल साइड डीसी. ट्रॅपेझियमचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, समलंब चौकोन. ज्या चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजूंच्या दोन जोड्यांपैकी एक जोडी कशी असते, समांतर असते, त्याला म्हणायचं समलंब चौकोन. जर दोन्ही पण जोड्या समांतर असेल तर तो समांतरभुज चौकोन पॅरलोग्राम होतो. हा ट्रॅपेझियम आहे. यामध्ये तिने काय काय केलंय बघा, दिलेलं आहे ए बी पी क्यू आणि डीसी एकमेकांना पॅरलल आहेत असं दिलंय. एपी इज इक्वल टू 15, किमती ठेवूयात आपल्याला कळण्यासाठी. एपी इज इक्वल टू 15, पीडी इज इक्वल टू 12 12 आहे, क्यूसी इज इक्वल टू 14 14 आहे. आपला काय काढायचंय, बी क्यू काढायचंय. बी क्यू इथे क्वेश्चन मार्क करतो मी. ठीक आहे. आता बघा मी मगा सांगितलं होतं तुम्हाला की हे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स वर डिपेंड आहे उदाहरण. ठीक आहे. आता कसं, आपण एक काम करू, ए बी पी क्यू आणि डीसी ह्या 3 समांतर रेषा समजू आणि एडी आणि बीसी ह्या 2 ट्रान्सव्हर्सल समजू. तर ती प्रॉपर्टी काय सांगते, एका छेदिकेवर जे 2 आंतरछेद तयार होतात, इंटरसेप्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, एपी आणि पीडी, या दोघांचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर दुसऱ्या छेदिकेवर तयार झालेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तर इतकं असतं. म्हणजे बी क्यू अपॉन क्यूसी इतकं असतं. हे आपल्याला ती प्रॉपर्टी सांगते. ठीक आहे. तर आपण एक काम करू, सुरुवात अशी करूयात. इन क्वाड्रिलॅटरल म्हणजे हा ट्रॅपेझियम आहे. इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी साइड एबी पॅरलल साइड पी क्यू पॅरलल साइड डीसी हे दिले आपल्याला. याचं कारण आपण देऊ गिवन. ठीक आहे. आता पुढे ट्रान्सव्हर्सलची नावं लिहू आपण. लाईन म्हणा चालतंय, लाईन एडी किंवा सेगमेंट पण चाललं असतं. अँड लाईन बीसी आर देअर ट्रान्सव्हर्सल्स. आता आपल्याला टायटल लिहावं लागेल. कोणतं, बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. बघा 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. हे टायटल आपल्याला लिहावंच लागतं, त्याशिवाय मार्क भेटत नाहीत. रेशो मांडा मग. एपी रेशो कसा असेल, एपी अपॉन पीडी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यूसी. झालं. आता किमती ठेवल्या की 2 मिनिटांमध्ये आपलं उत्तर मिळतं. एपी किती आहे, 15 आहे, 15 अपॉन पीडी किती आहे, 12 12. बी क्यू किती आहे काढायचं आपल्याला, आणि क्यूसी मात्र 14 14 दिलेलं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. कसं, 12 इंटू बी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 14, 15 गुणिले 14. ठीक आहे. देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 14 अपॉन 12. भागालायचं आपल्याला.
दोन भागाला जर 14 आणि 12ला भाग घालूयात, नाहीतर 15 भागाला 3 भागाला तर 15 आणि 12ला भाग घालूयात. 3 भाग घालू, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 भाग घातला. ठीक आहे, काय उरलं? बी क्यू इज इक्वल टू 5 इंटू 14/4. 2 भाग घालूयात, 2 टू द 4, 2 7 द 14. काय उरलं हो बघा? बी क्यू इज इक्वल टू 5 गुणिले 7 35 होतं. छेद किती? 2. 2 भागाला सरळ सरळ आता निम्म करा. 2 1 2, 2 1 2, किती उरलं? 1 उरलं. 15 झाले. 2 7 14, बेस 14, किती उरलं? 1 उरलं. भाग जात नाही, पॉईंट दिला. 10 झाले, बे 5 10. म्हणजे काय आलं? बी क्यू इज इक्वल टू 17.5 वाला हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे 5वं पण उदाहरण संपलं. आता पुढे 6वं उदाहरण पाहू आपण. हे उदाहरण तुम्ही सुद्धा सोडू शकतात. आताच्या सारखं सेम. आता किती उदाहरण झालं बघा? हे 3ऱ्या उदाहरणासारखं आहे. अँगल बायसेक्टर दिलाय इथं सुद्धा. काय म्हणले? फाइंड क्यूपी युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन इन द फिगर. आता अँगल बायसेक्टर दिला, हे कसं कळालं बघा? लक्षात घ्या. 2 समान भाग दाखवलेत म्हणजे हा एन किंवा काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. सोडू शकतो आपण. 2 मिनिटाचं काम आहे. सांगा बरं कसं? इन ट्रायंगल एमएनपी, डिस्क्रिप्शन लिहायचं. इन ट्रायंगल एमएनपी रे म्हणा किंवा सेगमेंट म्हणा, चालतंय आपल्या मनावर. सेगमेंट एन क्यू इज an angle bisector of which angle? angle MNP. म्हणजे एन कोणाचा दुभाजक आहे तो. ठीक आहे. therefore टायटल काय लिहायचं? बाय प्रॉपर्टी ऑफ an angle bisector of a triangle. लक्षात घ्या, हे टायटल आपल्याला पाठच पाहिजे आणि हे टायटल लिहिलं तरच आपला मार्क भेटतात बरं का, नाहीतर मार्क भेटणार नाहीत. कारण तुम्ही रेशो कोणाच्या आधारे घेतात? तर या प्रॉपर्टीच्या आधारे ते टायटल लिहावं लागतं आपल्याला. देअरफॉर सांगा बरं, परत एकदा सांगतो काय ती प्रॉपर्टी काय सांगते. कोणाचा दुभाजक हा काय करतो? अँगल बायसेक्टर काय करतो? त्या कोणासमोरच्या बाजूला म्हणजे एमपी ला इतर 2 बाजूच्या रेशो मध्ये विभागतो. म्हणजे कसं? एमपीचा रेशो घ्या, कसं होईल? एम क्यू अपॉन क्यूपी होईल. बरोबर. सुरुवात कुठून केलं होतं? एम पासून. एम कडे या. एम पासून 2 बाजू घ्या उरलेल्या, एम एन अपॉन एन पी. झालं. ठेवा किमती. एम क्यू किती आहे हो? 14 छेद क्यूपी आपला काढायचे. एम एन 25 आहे, 25. एम एन एन पी 40 आहे. झालेला सोडवायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 इंटू क्यूपी इज इक्वल टू 14 इंटू 40. झालं. सोडवता याला. क्यूपी इथंच ठेवा. 25 करा पक्षांतर. क्यूपी इज इक्वल टू काय होईल सांगा? 14 इंटू 40, 14 गुणिले 40 छेद किती रे? 25 पक्षांतर, गुणाकारातलं भागाकारात 25. 5 न भाग जाईल. 5 5 25, 5 48 म्हणतो आपण. 5 48, 5 5 द 25, 5 8 द 40. काय उरलं? क्यूपी इज इक्वल टू काय उरलं सांगा? 14 इंटू 8 अपॉन 5. आता मात्र 5 न कुणालाच भाग जात नाही. उत्तर पॉइंट मध्ये निघणार आहे. तर एक काम करा, 5 न भाग घाला 8 ला किंवा 14 ला. आपण 14 ला भागवूयात का? 5 1 5, 5 2 10, 5 1 15 मोठं होते. किती उरले? 4 उरले. 40 झाले. 5 8 40, 8चा भाग बसला. ठीक आहे. देअरफॉर काय उरलं? क्यूपी इज इक्वल टू 2.8 इंटू 8. करा गुणाकार.
QP इज इक्वल टू किती येतो 8 गुणिले 8 करा 64 ला 4 आजचा 6 बरोबर आहे का 8 दुने 16 आणि 6 20 16 आणि 6 22 सॉरी 16 आणि 6 22 म्हणजे किती आलं 22.4 हे उत्तर आलं ठीक आहे तर 22.4 मी लिहितो एकदा दुरुस्त करून अक्षर लहान आलं थोडं तर 22 पॉईंट किती आलं 4 आपण त्याला पुढे 0 पण वाढवू शकतो ठीक आहे म्हणजे 22.40 पण लिहू शकतो आपण काही असं अडचण नाही अशा प्रकारे आपलं हे उत्तर आलं आजच्या तासिकेतलं शेवटचं उदाहरण घेऊ आपण 7 उदाहरण होतात आपले बघा आताच झालेलं सारखं सेम ए बी पॅरलल सी डी पॅरलल एफ ई म्हटले त्या 3 रेषा एकमेकांना समांतर आहेत तर ह्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत ठीक आहे देन फाइंड एक्स अँड ए म्हटले एक्स काढल्यानंतर आपल्याला ए भेटतं ना कसा रेशो तयार होईल सांगा तुम्ही बाकीचं डिस्क्रिप्शन लिहू शकतात ना कोणत्या ए बी किंवा लाईन ए बी शब्द वापरू शकतात पॅरलल सी डी पॅरलल एफ ई हे दिले अँड ट्रान्सव्हर्सचे नाव आपलं काय म्हणता येईल बी एफ लाईन किंवा सेगमेंट बी एफ अँड सेगमेंटच्या ऐवजी आपण लाईन शब्द वापरूयात इम्प्रेसिव्ह राहील and line BF and line कोणती लाईन A are their transversals आता मला सांगा कुठल्या प्रॉपर्टीचा आधार घ्यायचा आपण इथे लिहायचं त्या प्रॉपर्टीचं नाव सांगा बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स ठीक आहे काय म्हणता येईल रेशो सांगा बरं देअरफॉर BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE ओके आता तुम्ही काय करा इथे किमती ठेवा 8 अपॉन DF 4 आहे इज इक्वल टू AC किती आहे 12 अपॉन CE x झालं याला सोडवत जर गेलो तर आपलं उत्तर मिळतं कसं 8 इंटू एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण इज इक्वल टू 4 इंटू 12 आरचं करा पक्षांतर एक्स इज इक्वल टू 4 इंटू 12 अपॉन किती हो 8 गुणाकारातला 8 भागाकारामध्ये 4 1 4 4 2 8 भाग गेला काय उरलं एक्स इज इक्वल टू काय उरलं सांगा 12/2 उरलं एक लिहायची गरज नाही 2 1 2 2 6 12 देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आलं 6 एक टप्पा संपला आपला का सीई का म्हणजे एक्स काढा म्हटलं होतं आपल्याला एक्स म्हणजे सीई काढलं म्हणजे एक्स काढलं किती आलं 6 आता साहजिकच आहे एई काढा म्हटलंय मला सांगा एई म्हणजेच कुणाकुणाची बेरीज आहे सांगा बरं एसी प्लस सी ए डॅश सी डॅश ई बिटवीन एस प्रॉपर्टी सी हा बिंदू ए आणि ईच्या दरम्यान आहे म्हणजे ए या रेषेवर सी बिंदू आहे ठीक आहे झालं ठेवा किंमत ए आपला काढायचं आहे एसी किती आहे 12 प्लस सी किती आहे 6 देअरफॉर ए इज इक्वल टू किती आली बेरीज 18 18 अशा प्रकारे आपलं हे पण उत्तर संपलं ठीक आहे बघा जवळपास आज आपण 7 उदाहरणं घेतले 11 उदाहरणं आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये सर्व उदाहरणं आपण घेणार आहोत काळजी करू नका पण व्हिडिओ खूप मोठा होण्यापेक्षा 2 भाग करूयात खूप मोठा प्रॅक्टिस सेट असेल तर 2 भाग करूयात ठीक आहे आपण हा पहिल्या पार्टमध्ये आपण हा प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिला आता पुढचे जे 8व 9व 10व 11व हे 4 उदाहरणं आहेत ना ते मात्र दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहूयात ठीक आहे तर बघा समजलं का तर लक्षात ठेवा प्रत्येक उदाहरण मी घेण्याचा प्रयत्न करतोय मी अगदी सावकाश सांगण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्ही जर नवीन पाहत असाल व्हिडिओ
आणि जर तुम्हाला जर खरोखरच जर व्हिडिओ आवडला, शिकवण्याची पद्धत जर आवडली, तर 100% तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ओके, थँक्यू.